बोईसरच्या रासायनिक कारखान्यामध्ये भीषण वायू गळती, कामगारांना झाला श्वसनाचा त्रास। कंपनी परिसरामध्ये गॅसच्या धुराचे उठले लोट। अरबस्तानात पडलेली ठिणगी वणवा बनू शकेल। युरोपातील देश उतरले अमेरिकेच्या सोबत, अरब देशही इराणच्या विरोधात उतरणार। इराण 4 दिवसात गुडघे टेकेल, डोनाल्ड ट्रम्प यांचं धाडसी वक्तव्य। आखाती जगतातल्या युद्धाचा विमान सेवेला फटका, हजारो उड्डाणं रद्द, लाखो प्रवासी ताटकळले। इराणकडून वायू वेगानं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरारक व्हिडिओ आला समोर। इराण विरोधात ब्रिटनही युद्धात उतरला, अमेरिका आणि इस्रायलच्या मदतीला आल्याची पंतप्रधान कीर स्टारमर यांची घोषणा। युद्धाची वाढती व्याप्ती लक्षात घेता भारत सतर्क, नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रीय सुरक्षा समिती सोबत बैठक। इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर, जेरुसलेम शहरावर मोठा हल्ला, परिसरात धुराचे लोट। अमेरिकेच्या बलशाली अब्राहम युद्धनौकेवर इराणच्या 4 क्षेपणास्त्रांचा हल्ला, इराणच्या हल्ल्यात 3 अमेरिकन सैनिक ठार। तेल अवीवमध्ये इस्रायलकडून बैठकांचं सत्र, नेत्यान्याहू यांनी संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखासोबत मोसादलाही बैठकीला बोलावलं। जगभरात शांतता नांदो हीच भारताची भूमिका। दरम्यान यूएईवरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धात उतरलेल्या नेतृत्वाशी केली चर्चा। मुसलमान असूनही दुबईची भूमिका बघ्याची, इराणचा झाला संताप, दुबईवर बॉम्ब वर्षाव सुरूच। ठाण्यातलेही नागरिक दुबईमध्ये अडकले, उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद, दिला धीर। इराणनं भूगर्भामध्ये जमवलाय शस्त्रसाठा, जगासमोर आणला व्हिडिओ। मी मारलं नसतं तर खामेनीनं मला ठार केलं असतं, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। 2 वेळा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा दावा। कुवेतकडून घडली युद्धामध्ये चूक, इराणचं समजून कुवेतनं पाडलं अमेरिकेचं विमान। खामेनीच्या हत्येचा बदला घेणं सुरूच, उरल्या ताकदीनिशी इराणकडून प्रतिहल्ले, इराणचा अमेरिकी तळावर क्षेपणास्त्र हल्ला। 2000 बॉम्ब टाकून खामेनीसह 48 नेत्यांना ठार केलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणची 9 जहाजही बुडवल्याचं ट्रम्प म्हणाले। अमेरिकेचा इराणी नौदलावरही तिखट मारा, इराणी नौदलाचं मुख्यालय उद्ध्वस्त, 9 युद्धनौका बुडवल्या।